हे पहा, काही ठिकाणी मोहरी आलेली आहे, काही ठिकाणी कोथिंबीर आहे. त्या ठिकाणी कोथिंबीर आहे, याच्यामध्ये हरभरा आहे. ही अशी जी पिकं आहेत ती आम्ही जोड पिकं केलेली आहेत. शेतकऱ्याला काही एक लागत नाही, शेतकऱ्याला सर्वच करावं लागतं थोडं थोडं. हे आमची काही कंपनी नाही, ही शेती आहे. त्याच्यामुळं आमच्या शेतीमध्ये थोडी ज्वारी आहे, खाली मेथी आहे, हरभरा आहे, या साईडला करडी आहे, पुढच्या साईडला गहू आहे. या ठिकाणी आता कोथिंबीर केलेली आहे. हे पहा, ही जुनी झाडं आहेत, लहानपणीची झाडं आहेत लिंबाची वगैरे. अतिशय मोहक आणि सुंदर दृश्य आहे. दिवस मावळतीला गेला तरी पण मी तुम्हाला का दाखवतो आहे की हे सुंदर चित्र माझ्या बांधवांना बघायला मिळावं, माझ्या मित्रांना बघायला मिळावं. हे पहा, हा जमिनीवर झाड लोळलेलं आहे, पण यानं हार मानलेला नाही, कारण त्याला ह्या शेतकऱ्यासाठी जगायचं आहे. हे पहा, हे धने आहेत की आपण मसाल्यामध्ये अतिशय उत्कृष्ट, चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर याच्यापासून आपण मसाला तयार करू शकतो. आपण याच्यापासून जेवण तयार करू शकतो. हे आपल्या मसाल्यामधले एक प्रमुख असं धान आहे की त्याला आपण धने म्हणतो. मी आज आपल्यासाठी एवढं दाखवू शकलो, हे माझंसुद्धा भाग्य आहे. काम करता करता एवढा मी वेळ काढलेला आहे की आपल्याला काहीतरी थोडंफार दाखवता येईल. ही अशा प्रकारे आमची शेती आहे. सुंदर असं दृश्य आहे. आपण मला कमेंटमध्ये जरूर सांगा, आवडलं तरी सांगा, नाही आवडलं तरी सांगा. एक भाऊ म्हणून किंवा मित्र म्हणून फक्त वाईट कमेंट करू नका. जे काय चांगलं सांगायचं आहे, एखादा सल्ला द्यायचा असेल तरी आपण देऊ शकताय. हे पहा, हा शिंगडाच ना, शिंगाडा, शिंगडी. हे पहा, कुणी याला शिंगाडा म्हणतं, कुणी शिंगडी म्हणतं. मी मित्रांनो तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत आहे. कमेंटमध्ये जरूर याबद्दल आपलं मत व्यक्त करा. फक्त वाईट बोलून मत व्यक्त करू नका, चांगलं बोला.